मी इथं आज बनवणार आहे चिकन ग्रीन मिरची। ह्याला मी इथे घेतलेलं आहे 1/2 किलो चिकन। त्याच्यानंतर मी इथे घेतलेला आहे टोमॅटो, 3 ते 4 कांदे, अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर। मिरची आपण कितकं आपल्याला तिखट पाहिजे त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो। चला आता रेसिपी स्टार्ट करूया। एक भांडं ठेवून घेतो, गॅस चालू करू। आता कढई गरम झालेली आहे, याच्यामध्ये तेल घालून घेतो। आता मी घालतो कांदा। तेल गरम झालेलं आहे, कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आम्ही याला फ्राय करून घेऊया। जितका आम्ही कांदा भाजायला घेतो तितकं चिकन टेस्ट होते। अजून याचा कलर चेंज झाला पाहिजे। आता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, ह्याच्यामध्ये ॲड करतो चिकन। मी ह्याच्यासाठी 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे। ह्याला आता मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये घालणार आहे मीठ, हळद। इथे पण आम्ही ह्याला मिक्स करून घेऊया। मिक्स झालेला आहे। तर मी इथं घालणार आहे बारीक चॉप करून घेतलेला अद्रक। इथं मी पेस्ट नाही यूज केलेला आहे, आणि बारीक चॉप करून घेतलेला लसूण, आणि 3 ते 4 मिरची। ह्याला पण आपण मिक्स करून घेऊया। तर मी 1 चमचा काळी मिरीचा पावडर यूज केलेला आहे। ह्याला पण आपण मिक्स करून घेऊया। ह्याला आपण आता सगळं झाकून ठेवूया 5 मिनिट। आता 5 मिनिट झालेलं आहे, झाकण ओपन करून घेतो। ह्याच्यामध्ये मी आता 1 टोमॅटो चिरून घेतलेला तो ॲड करून घेतो। थोडीशी कोथिंबीर। पाणी नाही घालायचं याला, आपणच पाणी सुटतं। आता झाकण लावून आणि एक 10 ते 15 मिनिट आम्ही
ह्याला शिजवून घेऊया. आता ढाकण ओपन करून घेऊया. ओपन करून झाल्यावर ह्याला आता एकदा मिक्स करून घेऊया. बघू शकता चिकनमध्ये आता पाणी सुटलेलं आहे. याच पाण्याने आम्हाला चिकन आणि 20 मिनटं शिजून घ्यायला पाहिजे. परत आम्ही ढाकण लावून ठेवून घेऊया. 20 मिनटं झाले की आम्ही चिकन रेडी आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.